रेकॉर्डिंगचा आवाज आल्यावर प्रेझेंटी मार्क करायची आहे. Yes, a very good evening to everyone. Let's start with 5th standard today. Okay, 5th standard we are learning the civilizations. त्यामधला हरप्पा civilization, China, Egypt civilization we have learned, Mesopotamia also we have learned, and Harappan civilizationचा हाफ पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. तर आपण हरप्पन civilization पुन्हा एकदा स्टडी करूया. ओके, सो दॅट वी शुड नॉट मिस द लिंक. माझा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? येस, अँड माय स्क्रीन इज ऑल्सो विजिबल. ओके, चला लेट्स स्टार्ट. The earliest civilization of the Indian subcontinent is known as the Harappan civilization. भारतीय उपखंडामध्ये सगळ्यात प्राचीन जी संस्कृती आहे ती संस्कृती म्हणजे हरप्पन संस्कृती. It flourished in the Indus Valley. Indus is the English word used for the name Sindhu. मग ही जी हडप्पा संस्कृती होती ती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली होती आणि इंडस हे या सिंधू नदीचं इंग्लिश नाव आहे. हडप्पा इन पंजाब अँड मोहेंजोदारो इन सिंध आर द टू sites of Harappan civilization to be discovered first. मग या संस्कृतीचा शोध पहिल्यांदा कुठे लागला? पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहेंजोदडो या ठिकाणी. नाव दे आर इन पाकिस्तान, आणि आता ती ठिकाणं पाकिस्तानात आहेत, भारतात नाहीत. लोथल अँड धोलावीरा इन गुजरात अँड कालीबंगन इन राजस्थान आर अमॉंग द फेमस साइट्स ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन इन इंडिया. आणि अजून भारतामध्ये हे हडप्पा संस्कृती कुठे कुठे सापडली? गुजरातमधील लोथल या ठिकाणी, लोथल आणि धोलवीरा या दोन ठिकाणी, आणि राजस्थानमधील कालीबंगन या ठिकाणी भारतामध्ये ही संस्कृती पाहायला मिळाली, या संस्कृतीचे अवशेष मिळाले. सिटीज ऑफ दिस सिव्हिलायझेशन आर वेल नोन फॉर देअर सिस्टमॅटिक टाउन प्लॅनिंग. या संस्कृतीतील जी नगरे होती ती त्यांच्या एकदम आखीव रचनेसाठी प्रसिद्ध होती. त्यांची रचना होती ती एकदम सिस्टमॅटिक, त्यांची प्लॅनिंग होती ती एकदम सिस्टमॅटिक होती. The houses were built in blocks created by parallel roads that cross each other at right angle. बघा, एकमेकांना समांतर असणाऱ्या, पॅरलल असणाऱ्या आणि राईट अँगल मध्ये पास होणाऱ्या म्हणजे काटकोनांमध्ये छेदणारे जे रस्ते होते त्या रस्त्यांमध्ये तयार झालेल्या चौकोनी जागेत या संस्कृतीतील लोकांची घरे बांधलेली होती. Cities of this huge granaries and spacious houses were the special features of these cities. आणि या शहरांची वैशिष्ट्य काय होती? धान्य साठवण्यासाठी प्रचंड मोठी अशी कोठारे आणि प्रशस्त घरे. There were bathrooms and latrines in every house and a covered drainage system which indicate a concern for public hygiene. या संस्कृतीतील लोक पब्लिक हेल्थसाठी म्हणजे सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारे होते. हे कशावरून कळतं? प्रत्येक घरात स्नानगृह आणि शौचालय होतं आणि प्रत्येक घराच्या बाजूला सांडपाणी वाहून नेण्यासाठी जे गटार होतं ते गटार झाकलेलं होतं. Covered drainage system were there. There were carefully constructed private and public wells. आणि काळजीपूर्वक अशा व्यवस्थित विहिरी बांधलेल्या होत्या, खाजगी विहिरी होत्या, काही सार्वजनिक विहिरी होत्या. The cities were divided into 2 to 4 parts, each with a separate fortification. त्यावेळी नगराचे 2 किंवा 4 भाग केलेले असायचे आणि प्रत्येक भागाला स्वतंत्र असं फोर्टिफिकेशन म्हणजे तटबंदी होती. हडप्पन सील अँड क्ले फिगराईन, इथे हडप्पा संस्कृतीच्या काळातील मुद्रा आणि मूर्ती दाखवली आहे. ओके, द कॅरेक्टरिस्टिक अर्दन पॉट्स ऑफ द हडप्पन्स आर
well baked, red in color and with beautiful designs like people, leaves and fish scales. मग हे लोक मातीची पक्की भाजलेली भांडी बनवत होते. ओके. आणि त्यांचा रंग कसा होता? लाल होता आणि त्याच्यावर पिंपळाचं पान किंवा माशांची खवले काढलेली असत. When tapped, these pots produce a metallic sound. जेव्हा ही मातीची भांडी वाजवली जायची तेव्हा जसं आपण मेटल वाजवल्यावर, धातू वाजवल्यावर खणखण आवाज येतो ना, तसा आवाज यांच्या मातीच्या भांड्यातून यायचा. The Harappan craftsmen were highly skilled in making bronze objects and beads from the semi-precious stones of various colors. मग हरप्पा संस्कृतीतील जे कारागीर होते ते अत्यंत कुशल होते. ते विविध रंगाच्या दगडांपासून मणी बनवायचे, कासे म्हणजे ब्रॉन्झ या धातूच्या वस्तू बनवायचे आणि ते त्या कामात अत्यंत स्किल्ड होते, कुशल होते. बघा इथे काय काय दाखवलंय. अ किंग हंटिंग अ लायन. ओके. हे एक चित्र किंवा स्कल्पचर आहे. त्यामध्ये सिंहाची शिकार करणारा राजा दाखवलाय. त्यानंतर रेसलिंग, कुस्ती चालू आहे. and here is a game board and gamesmen found in an excavation at Ur, Mesopotamia 2600 BC. 2000 इसवी सन 2600 च्या सुमाराला पट आणि सोंगट्या या सगळ्या वस्तू मेसोपोटेमियातील उर याच्या एक्सकॅव्हेशन म्हणजे याच्या उत्खननात सापडल्या आहेत. ओके. These things were in great demand in Mesopotamia. मग the names of Harappan gods were the names of Harappan gods and goddess are not yet known. However, we know with the help of Harappan seals and clay figurine that they worship Pashupati, lord of living animal and a mother goddess. या हडप्पा संस्कृतीतील देवी देवतांची नावे माहिती नव्हती, बट त्यांच्या सील्स आणि क्ले वरून असं समजण्यात येतं की ते पशुपती म्हणजेच ॲनिमल्सचा गॉड, ओके, लॉर्ड ऑफ द ॲनिमल्स प्राण्यांचा देव आणि मदर गॉडेस यांची पूजा करत असत. ओके. गॉट टिल हिअर? येस, एव्हरीवन गॉट टिल हिअर? ओके. हे लोक ज्या वस्तू बनवत होते त्यांना मेसोपोटेमियामध्ये म्हणजे इजिप्तमध्ये खूप मागणी देखील होती. ओके. चला नेक्स्ट आहे स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट. हरप्पन टॉय, हरप्पा कालीन खेळणी आहेत. ओके. हे सुद्धा एक हरप्पन टॉय आहे. अँड दीज आर दी आर्किओलॉजिस्ट. ह्या काही मातीच्या वस्तू आहेत ज्या सोंगट्या म्हणून वापरल्या होत्या. ओके. बघा तुम्ही ॲनिमल्सचे शेप्स वगैरे दिसतात. ओके. लेट्स स्टार्ट. स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट. बघा मग खेळ आणि मनोरंजन कशा प्रकारचं होतं त्यावेळी ते पाहूया आपण. There were a variety of sports and means of entertainment in the ancient civilization. प्राचीन ज्या नागरिक संस्कृती आहेत त्यामध्ये खेळ आणि मनोरंजन यांचे देखील वेगवेगळे प्रकार होते. हंटिंग अँड रेसलिंग वेअर द इम्पॉर्टंट वन. आणि त्यापैकी शिकार आणि कुस्ती हे प्रकार प्रामुख्याने खेळले जायचे. गेम्स प्लेड विथ द हेल्प ऑफ गेम बोर्ड्स अँड गेम्समेन वेअर ऑल्सो पॉप्युलर. आणि त्यासोबत पट आणि सोंगट्या यांचा खेळ देखील खेळला जायचा. इन एन्शियंट इजिप्त पीपल प्लेड अ गेम दॅट वॉज सिमिलर टू चेस. प्राचीन इजिप्तमध्ये लोक बुद्धिबळाशी सिमिलर असा एक खेळ खेळायचे. दिस गेम वॉज प्लेड विथ अ गेम बोर्ड अँड गेम्समेन. आणि यामध्ये सोंगट्या आणि पट घेऊन खेळला जाणारा हा गेम होता. इट वॉज नोन ॲज सेनात. त्याला सेनात असं म्हटलं जायचं.
In ancient China also there were many games played with boards and gamesmen. चीनमध्ये देखील पट आणि सोंगट्या घेऊन वेगवेगळे गेम खेळले जायचे. Similar games were popular in Mesopotamia and Harappan civilization too. त्याबरोबरच मेसोपोटेमिया आणि हडप्पन संस्कृती या संस्कृत्यांमध्ये देखील हे पट आणि सोंगट्यांचे खेळ खेळले जायचे. Many toys are found in the excavation of Harappan sites. हडप्पा संस्कृतीचे जी ठिकाणं आहेत तिथे जेव्हा एक्सकॅव्हेशन करण्यात आलं, उत्खनन करण्यात आलं, तेव्हा लहान मुलांची खेळणी देखील सापडली आहेत. They include walls, whistle, rattles, bullock cart, animals and birds on wheels etc. मग त्यामध्ये काय काय आहे? भिंगऱ्या, शिट्या, खुळखुळे, बैलगाड्या, चाकांवर चालणारे प्राणी आणि पक्षी यासारख्या वस्तू पाहायला मिळतात. Music and dance were also very important in early civilization. प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळांप्रमाणेच संगीत आणि नृत्य डान्स हे सुद्धा महत्त्वाचं मानलं जायचं. They were an essential part of celebrating a festival. कोणताही उत्सव सेलिब्रेट करायचा असेल तर त्यावेळी नृत्य आणि गाणं संगीत यांना खूप महत्त्व असायचं. Ancient people used many types of musical instruments. प्राचीन काळातील लोक वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वापरत होती. In Mesopotamia, a stringed instrument known as balag was very popular. मेसोपोटॅमियामध्ये बालाग नावाचे एक तंतुवाद्य प्रचलित होतं. You can see the picture of balag. हे आहे बालाग. Besides instruments like the cymbals, rattles, flutes, drums, etc. were also played. आणि त्याबरोबरच सारंगी, झांजा, खुळखुळे, बासरी, ढोल हे सुद्धा वाजवले जात असत. The Egyptian kings were known as pharaoh. इजिप्तच्या राजांना फॅरो असं म्हटलं जायचं. On the occasion of certain festival, the pharaoh himself used to participate in the celebrations and dance. मग एखादा उत्सव असेल तर हा फॅरो म्हणजे राजा, इजिप्तचा राजा सुद्धा डान्समध्ये, नृत्यामध्ये सहभागी व्हायचा. The bronze image of a dancer found in the excavation at Mohenjo-daro is the evidence that dance was important in Harappan civilization as well. मग मोहेंजोदारो इथे जे उत्खनन करण्यात आलं त्यामध्ये एक ब्रॉन्झची मूर्ती मिळालेली आहे. ती मूर्ती एक नर्तिका आहे, एक डान्स करणारी व्यक्ती आहे. त्यामुळे असं मानलं जातं की हडप्पा संस्कृतीत देखील नृत्याला खूप जास्त महत्त्व होतं. Till now we have learned in brief about the history of human civilization from the Stone Age to the early civilization. आतापर्यंत आपण अश्मयुगापासून विकसित नागरी संस्कृतीपर्यंत सगळी मानवी संस्कृती अभ्यासली आहे. Next year we shall study in detail the Harappan civilization that developed in the Indian subcontinent. आता आपण पुढच्या वर्षी काय शिकणार आहोत? भारतीय उपखंडामध्ये हडप्पा संस्कृतीचा विस्तार कसा झाला. We shall also study the ancient history of India. आणि प्राचीन भारताचा देखील अभ्यास करणार आहोत. ओके, बघा बालाग या इन्स्ट्रुमेंट बद्दल आपल्याला माहिती दिली आहे. A musical string instrument made of gold named balag found in the excavations at the city of Ur, a Mesopotamian site. मेसोपोटेमियामधील ऊर या नगरातील उत्खननामध्ये बालाग हे इन्स्ट्रुमेंट मिळालेलं होतं जे सोन्याने बनवलेलं होतं. The balag has 11 string. त्याला 11 तारा होत्या. Its height is approximately 2.1 meter. त्याची उंची 2.1 मीटर इतकी होती. It dates back to about 2650 BC आणि त्याचा काळ इसवी सन पूर्व 2650 इतका होता. It was found in the burial of Mesopotamian queen. Her name was Puabi. आणि हा जो बालाग आहे इथे दिसतोय तो पुआबी नावाच्या राणीच्या थडग्यातून मिळाला होता. आपण पाहिलेलं
की ते लोक काय करायचे, एखादी व्यक्ती वारली की तिला पुरायच्या आधी त्याच्यासोबत कोणती तरी वस्तू द्यायचे, तिला आवडती वस्तू वगैरे द्यायची, आपण पाहिलेलं ना. मग पुआबी या नावाच्या राणीच्या थडग्यातून हे बालाग मिळालं होतं. अंडरस्टूड टिल हिअर? We have learned our whole lesson. Have you understood 5th standard? Yes? Okay. So 5th standard, you have to find out the answer till I teach to the 6th standard. Okay? Answers should be find out for question number 1 and 2. You have to write them. लिहा. First आहे one sentence and second brief. फक्त दोन क्वेश्चन आहेत. You have to write them. Okay? Within 15 to 20 minutes the writing should be done. Okay, 6th standard, who are there? Pramita, Adesh, only two. 6th standards, write your name in the chat box. Yes, Pramita, Adesh, Arjun, only two are there. Someone is there, right? चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा 6th स्टँडर्ड वाले. 6वीचे स्टुडंट कोण कोण आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये स्वतःचं नाव लिहा. चला. हिमेश घरत. हिमेश 6th स्टँडर्ड. ओके. चला, सिविक्स आपण स्टार्ट करतोय. सिविक्स लेसन नंबर 3. रूरल लोकल गव्हर्नमेंट बॉडीज. ओके. यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत? अबाउट द ग्रामपंचायत, देन पंचायत समिती and जिल्हा परिषद. Okay, shall we start? See, local government bodies play an important role in the regulation of social life. बघा, आपला समाजाचं योग्य नियमन करायचं असेल तर ज्या स्थानिक शासन संस्था आहेत त्या महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. In our country, along with local bodies, the union government and the state government also participate in the work of regulation. आणि आपल्या देशामध्ये या संस्थांबरोबरच संघ शासन आणि राज्य शासन या सुद्धा कार्यरत असतात. The local government bodies are broadly classified as rural and urban local bodies. मग या ज्या स्थानिक शासन संस्था आहेत त्यांना रुरल म्हणजे ग्रामीण आणि अर्बन म्हणजे शहरी स्थानिक शासन संस्था अशा दोन प्रकारे त्यांचं वर्गीकरण केलं जातं. In this chapter we will learn about the rural local government bodies. The gram panchayat, panchayat samiti and jilla parishad are the rural government bodies that are collectively known as panchayati raj institution. मग आता या लेसन मध्ये आपण ज्या ग्रामीण स्थानिक संस्था आहेत त्यांच्याबद्दल शिकणार आहोत. मग त्या कोणकोणत्या आहेत? ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना एकत्रितपणे पंचायती राज्य व्यवस्था म्हणजेच पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स असं म्हटलं जातं. ओके. सी, डू यू नो? बघा, सगळ्यात पहिले युनियन गव्हर्नमेंट येतं, संघ शासन. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य शासन आणि त्याच्या खाली असतं लोकल गव्हर्नमेंट म्हणजे स्थानिक शासन. पहा,
द ॲडमिनिस्ट्रेशन इन अवर कंट्री इज कॅरिड आउट ॲट 3 लेवल. आपल्या देशातला जो कारभार आहे, राज्य कारभार आहे, तो 3 पातळ्यांवर चालतो. द ॲडमिनिस्ट्रेशन फॉर द एंटायर कंट्री इज कॅरिड आउट बाय द युनियन गव्हर्नमेंट. पूर्ण देशासाठी काय आहे? युनियन गव्हर्नमेंट, संघ शासन. त्यानंतर सब्जेक्ट सच एज डिफेन्स, फॉरेन अफेअर्स, करन्सी एक्सेट्रा आर द ज्युरिस्डिक्शन ऑफ द युनियन गव्हर्नमेंट. मग यामध्ये कोणकोणते विषय येतात? संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि चलन. सेकंड लेवलवर काय आहे? स्टेट गव्हर्नमेंट. ओके, सेकंड लेवलवर आहे स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे आपलं राज्य शासन, महाराष्ट्र. बरोबर. द स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मेक्स लॉज रिलेटेड टू लॉज अँड ऑर्डर, हेल्थ, एज्युकेशन एक्सेट्रा. मग त्याच्या महाराष्ट्र राज्य शासन काय करतं? सुव्यवस्था, राज्यात सुव्यवस्था राखणे, आरोग्य आणि शिक्षण या संबंधीचे कायदे बनवतं. त्यानंतर द लोकल गव्हर्नमेंट बॉडीज वर्क ॲट दी थर्ड लेवल. तिसऱ्या लेवलवर कोण आहे? लोकल गव्हर्नमेंट बॉडीज, म्हणजे स्थानिक शासन संस्था, या तिसऱ्या पातळीवर काम करतात. आणि त्या ग्रामीण भागातल्या आपण आज अभ्यासणार आहोत, ज्यांना पंचायती राज्यव्यवस्था म्हणजे पंचायती राज इन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. ओके, अंडरस्टूड? अंडरस्टूड टिल हियर? ओके. लोकल गव्हर्नमेंट बॉडीज बघा, स्थानिक शासन संस्था. रूरल, अर्बन. रूरलमध्ये काय काय येतं? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. शहरी, अर्बनमध्ये काय येतं? नगरपंचायत, म्युन्सिपल काउन्सिल म्हणजे नगर परिषद, अँड म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका. ओके. जिथे गावात ग्रामपंचायत असते, शहरात असते नगरपंचायत. गावात पंचायत समिती, शहरासाठी म्युन्सिपल काउन्सिल, नगर परिषद. गावासाठी जिल्हा परिषद, शहरासाठी म्युन्सिपल कॉर्पोरेशन, महानगरपालिका. ओके, चला. फर्स्ट आहे ग्रामपंचायत. नीट लक्ष द्यायचं आहे. फंक्शन्स वगैरे, कोण कोण इम्पॉर्टंट आहे, विच पर्सन इज इम्पॉर्टंट फॉर दिस, सगळं लक्षात ठेवावं लागणार आहे. ग्रामपंचायत. द ग्रामपंचायत लुक्स आफ्टर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द विलेज. गावाचा कारभार कोण पाहतं? ग्रामपंचायत. If the population of village is less than 500, 2 or more such villages came under one gram panchayat. It is called a group gram panchayat. जेव्हा गावाची संख्या 500 पेक्षा कमी असते, गावातील लोकांची संख्या, गावाची लोकसंख्या जेव्हा 500 पेक्षा कमी असते, तेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त गावं एकत्र करतात आणि त्यांची एकच ग्रामपंचायत असते. तिला ग्रुप ग्रामपंचायत म्हणजे गट ग्रामपंचायत असं म्हणतात. ओके. The Gram Panchayat carries out the functions relating to water supply, electricity, registration of births, deaths and marriages. मग ग्रामपंचायतीचं काम कोणतं असतं? पाणी पुरवठा करणे, दिवाबत्ती पुरवणे, जन्म, मृत्यू, विवाह यांची नोंद ठेवणे, ही सगळी कामं ग्रामपंचायत करतात. ओके, अंडरस्टूड? ग्रामपंचायतीची कामे समजली? ओके. द ऑफिस बेअरर्स अँड ऑफिसर्स ऑफ द ग्रामपंचायत. मग कोण कोण पदाधिकारी, अधिकारी कोण असतं ग्रामपंचायतीमध्ये? पहा, पहिला आहे सरपंच. ग्रामपंचायत ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रत्येकी 5 वर्षांनी होत राहतात. द इलेक्टेड मेंबर्स इलेक्ट अ सरपंच अँड डेप्युटी सरपंच फ्रॉम अमॉंग देमसेल्फ. मग जे निवडून आलेले सदस्य आहेत ते आपल्यामधूनच एकाची सरपंच आणि एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात. द मीटिंग्स ऑफ द ग्रामपंचायत आर हेल्ड अंडर द चेअरमॅनशिप ऑफ द सरपंच. आणि ग्रामपंचायतीच्या ज्या सभा होतात त्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात. इट इज हिज रिस्पॉन्सिबिलिटी टू इम्प्लिमेंट द डेव्हलपमेंट स्कीम्स ऑफ द विलेज. मग गावाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याची जबाबदारी सरपंचाची असते. The members of the Gram Panchayat can bring a motion of no confidence against a sarpanch who is not carrying out his responsibilities properly. आणि जर एखादा सरपंच गावाच्या विकास योजना व्यवस्थित राबवत नसेल, योग्य पद्धतीने कारभार करत नसेल, तर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना अविश्वासाचा ठराव मांडता येतो.
In the absence of the सरपंच, the deputy सरपंच looks after the work of the ग्रामपंचायत. जेव्हा सरपंच उपस्थित नसेल तेव्हा ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंच पाहतो. ओके, अंडरस्टूड? काय काय लक्षात ठेवायचं आहे? ग्रामपंचायतीचं कार्य काय आहे? वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिसिटी, जन्म, मृत्यू, विवाह यांच्या नोंदी ठेवणे. त्यानंतर निवडणुका प्रत्येक 5 वर्षांनी होतात. एक सरपंच म्हणून निवडला जातो, दुसरा उपसरपंच. ओके, गावासाठी ज्या काही योजना आहेत त्या राबवण्याची जबाबदारी सरपंचावर असते आणि सरपंच जर योग्य रीतीने काम करत नसेल तर सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात आणि सरपंच उपस्थित नसेल तर उपसरपंच ग्रामपंचायतीचा कारभार करतो. ओके, चला. त्यानंतर आहे ग्रामसेवक. ही इज द सेक्रेटरी ऑफ ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ग्रामसेवक असतो. ही इज अपॉइंटेड बाय चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द जिल्हा परिषद आणि त्याची नेमणूक कोण करतं? जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. हिज मेन फंक्शन इज टू लुक आफ्टर द डे टू डे फंक्शनिंग ऑफ द ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीचं दैनंदिन काम पाहण्याचं काम ग्रामसेवक करत असतो. टू एक्सप्लेन इट्स डेव्हलपमेंट स्कीम टू द रेसिडेंट ऑफ द विलेज एक्सेट्रा. ग्रामपंचायतीच्या विकास योजनेतील योजना गावातील लोकांना समजावून सांगण्याचं काम सुद्धा ग्रामसेवक करतो. ओके, त्यानंतर येते ग्रामसभा. द असेंब्ली ऑफ ऑल द वोटर्स ऑफ द विलेज और रूरल एरिया इज द ग्राम सभा. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन ऑफ द पीपल ॲट द लोकल लेवल. ग्रामीण भागामध्ये किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजेच ग्रामसभा. ग्रामसभा ही स्थानिक पातळीवरील लोकांची एक मोठी ऑर्गनायझेशन, एक मोठे संघटन मानले जाते. इट इज बाइंडिंग टू होल्ड ॲटलीस्ट 6 मीटिंग्स ऑफ ग्रामसभा इन ईच फायनान्शियल इयर. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक असते. The responsibility of calling the meetings of the ग्रामसभा is with the सरपंच. मग ह्या ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते? सरपंचावर. In the first meeting of each financial year, the Gram Sabha discusses the annual report and account submitted by the ग्रामपंचायत. आर्थिक वर्षाच्या प्रत्येक पहिल्या सभेमध्ये ग्रामपंचायतीने सादर केलेला वार्षिक अहवाल आणि हिशोबावार यावर ग्रामसभा चर्चा करते. The suggestions of Gram Sabha are conveyed to the ग्रामपंचायत. आणि ग्रामसभेच्या काही सूचना असतात त्या ग्रामपंचायतीला कळवल्या जातात. The Gram Sabha gives sanction to the development scheme proposed by ग्रामपंचायत. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या विकास योजनांना ग्रामसभा मान्यता देत असते. The Gram Sabha has the authority to decide upon which individual deserve the benefits of government scheme. ज्या गव्हर्नमेंट स्कीम येतात, शासनाच्या योजना येतात, त्या योजनांसाठी गावातील कोणती व्यक्ती पात्र आहे, त्या योजनांचा लाभ कोणाला मिळावा हे निवडण्याचे अधिकार देखील ग्रामसभेला असतात. ओके, गॉट टिल हियर 6th स्टँडर्ड? येस, ओके. नेक्स्ट इज वुमन्स पार्टिसिपेशन इन दी ग्रामसभा. म्हणजेच ग्रामसभेत महिलांचा सहभाग कसा आहे, कशा सहभागी होतात पहा. अ मीटिंग ऑफ द वुमन ऑफ अ विलेज इज हेल्ड बिफोर द मीटिंग ऑफ द ग्रामसभा. ग्रामसभेची बैठक होण्यापूर्वी गावातील महिलांची सभा घेतली जाते. हिअर वुमन फील फ्री टू डिस्कस अ व्हरायटी ऑफ इश्यूज. आणि इथे मोकळेपणाने स्त्रिया वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करू शकतात. During the Gram Sabha, they speak with greater concern about issues such as drinking water, prohibition, employment, fuel, health, etc. They also suggest measures for bringing about necessary changes. त्यानंतरची ग्रामसभा होते त्यामध्ये ते त्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आस्थेने बोलू शकतात, जसं की पिण्याचं पाणी, प्रोहिबिशन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या नशाबंदी करणे,
रोजगार, इंधन, आरोग्य या विषयांबाबत ग्रामसभेमध्ये महिला बोलू शकतात. They also suggest measures for bringing about necessary changes. आवश्यक ते बदल घडवण्यासाठी उपाय देखील सुचवू शकतात. Then the source of revenue of the ग्रामपंचायत. ग्रामपंचायत एवढं कार्य करते, मग तिला काहीतरी उत्पन्न देखील हवं. येस, पैसे हवेत ना, मग कुठून मिळतं ते उत्पन्न? व्हॉट इज द सोर्स ऑफ रिव्हेन्यू? लेट्स सी. The Gram Panchayat carries out many schemes and programs for the welfare of the village. ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी अनेक योजना आणि उपक्रम राबवत असते. फॉर दिस पर्पज इट रिक्वायर्स मनी, आणि त्याच्यासाठी पैसा असणं आवश्यक आहे. द ग्रामपंचायत रेजेस दिस फंड्स थ्रू डिफरंट टॅक्सेस. वेगवेगळ्या कर आकारून ग्रामपंचायत हे पैसे उभे करत असते. ओके, सी द सोर्स ऑफ रिव्हेन्यू ऑफ द ग्रामपंचायत. काय काय आहे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने? हाऊस टॅक्स, घरपट्टी, वॉटर टॅक्स, पाणीपट्टी, टॅक्स ऑन वीकली मार्केट, आठवड्या बाजारावरचा टॅक्स कर, पिलग्रिमेज टॅक्स, यात्रा कर, ग्रँट्स फ्रॉम जिल्हा परिषद अँड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य शासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारं अनुदान. ओके, बघा इथे एक डिस्कशन दिलंय तुम्हाला ग्रामपंचायत ऑफिसमध्ये होणारं. फायनली द ग्रामपंचायत इलेक्शन्स आर ओव्हर. There was so much of the excitement in the village. Now let's see how the village develops in the next 5 years. काय म्हणत आहेत व्यक्ती? ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता पार पडल्या आहेत. गावात केवढी धामधूम होती निवडणुकांच्या वेळी. आता बघूया 5 वर्षात, पुढील 5 वर्षात गावाचा विकास कसा होतो ते. So what is the Gram Sabha for? We must all be present for the meetings of the Gram Sabha. मग ते काय म्हणतात? ग्रामसभा कशासाठी आहे? मग आपण सर्वांनीच ग्रामसभेच्या मीटिंगला हजर राहायला पाहिजे. व्हॉट इफ द ग्रामसभा डज नॉट फंक्शन प्रॉपरली? मग ग्रामपंचायतीने व्हॉट इफ द ग्रामपंचायत डज नॉट फंक्शन प्रॉपरली? मग जर ग्रामपंचायतीने त्यांचं काम नीट नाही केलं तर? दॅट्स नॉट इनफ. वी मस्ट आस्क अवर रिप्रेझेंटेटिव्स क्वेश्चन. आपण आपल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारले पाहिजेत. वी मस्ट आस्क अबाउट द स्टेटस ऑफ डेव्हलपमेंट वर्क. विकासाची कामे कशी चालली आहेत त्याची चौकशी सुद्धा केली पाहिजे. वी मस्ट सजेस्ट न्यू आयडियाज, आणि त्याच्यासाठी नव्या कल्पना सुद्धा सुचवल्या पाहिजेत. ओके, दिस वॉज ऑल अबाउट द ग्रामपंचायत. सगळं समजलंय ग्रामपंचायतीबद्दल? शुड आय आस्क यू द क्वेश्चन देन? Yes? Okay. If I ask you to write a note on सरपंच, सरपंचावर माहिती लिहा असं सांगितलं, सांगा कोण सांगणार? येस, टीचर क्वेश्चन. राईट नोट ऑन सरपंच. सरपंचावर नोट लिहायची आहे, माहिती लिहायची आहे सरपंचाबद्दल. काय सांगणार तुम्ही? सांगा. मॅम मी सांगू? येस. The Sarpanch is elected directly by the people. It is his responsibility to implement the development schemes of the village. Only this? Sarpanch is the chairman of Gram Panchayat. Yes, his responsibility to implement the development schemes of the village. Then next is, what is group Gram Panchayat? गट ग्राम पंचायत म्हणजे काय? What is group Gram Panchayat? Yes, Adesh. The Gram Panchayat
बोल आदेश. ओके प्रमिता. The popula- चला बोला एकाने कोणीतरी पटकन. The Gram Panchayat carries out the function. नाही नाही, मी काय विचारलंय? ग्रुप ग्रामपंचायत म्हणजे काय? येस प्रमिता. The population of a village is less than 500. Two or more such villages come under one Gram Panchayat is called a group Gram Panchayat. येस. What are the sources of revenue of the ग्रामपंचायत? ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती आहेत? What are the sources of revenue of ग्रामपंचायत? येस प्रमिता. House taxes, water tax, tax on weekly market, pilgrimage tax, grant from Jilla Parishad and state government are the source of revenue of the Gram Parishad Panchayat. ग्रामपंचायत. येस. नेक्स्ट इज राइट अ नोट ऑन ग्राम सेवक. ग्राम सेवक. येस आदेश. He is the secretary of the Gram Panchayat. He is appointment by the chief exhibition office of the Jilla Parishad. His main function is to look after the day-to-day functioning of the Gram Panchayat. To Explain. explain its Development development schemes. scheme to the Residents. resident of the village, etc. Very good. Okay, we have done 6th standard. Have you understood everything? Yes. Okay, good. So your questions will be posted as your homework. Okay. Now 5th standard. 5th standard. If 6th standard knows the answer, they can also answer. Okay. Chalo. Answer each of the following questions in one sentence. Where did the people in the New Stone Age establish their village settlement? नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास कोठे झाला? Yes, तन्मय. The people in the New Stone Age established their village settlement on the banks of river. Very good. What articles were the Harappan craftsmen skilled at making? हडप्पा संस्कृतीचे कारागीर कोणत्या वस्तू बनवण्यात कुशल होते? अनिकेत तू लिहिले की नाही? अनिकेत भाविक. येस तन्मय. The Harappan craftsmen were highly skilled in the making bronze objects and beads for semi-precious stones of different colors. Very good. Answer the following questions in brief. What are some of the well-known characteristics of Harappan cities? हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना कोणत्या प्रकारची होती? अनिकेतन
this Bhavik, tell me, you have written or not? Aditya is also there. लिहिलंय की नाही तुम्ही? Sachi is also there. Only Tanmay is answering. Bhavik, you have written, then tell me the answer. Aniket, Bhavik, tell me the answer. क्वेश्चन कोण बोला परत. सांगणार? क्वेश्चन नंबर 2 मधलं फर्स्ट. You have written, no? हा. Aniket? Aniket? Okay, भाविक तू सांगणार का? टीचर येस साची. तुम्ही क्वेश्चन परत बोला, तुमचा आवाज मधीत मधीत ब्रेक होत होता. What are some of the well-known characteristics of Harappan cities? Tell me the answer now. What are some of the well-known characteristics of Harappan cities? I have told the question now 4 times. Aniket, will you answer? Put on your mic then. लिहिलंय मग उत्तर सांगा ना. चॅट बॉक्स मध्ये येस येस कसं लिहिताय? येस तन्मय. The well-known characteristic of urban cities are systematic town planning. The houses were built in blocks created by parallel roads and that crossed each other at right angles. Huge granaries and spacious houses concerned for public hygiene, indicated by bathrooms and latrines in every house and a covered drainage system. Okay. Aniket, will you tell me the next question then? Yes. What made the soil on the banks of the Nile fertile? नाईल नदीच्या काठची जमीन अत्यंत सुपीक का झाली? Yes, Aniket. The river Nile gets flooded every year. The land along her banks has become very fertile due to flood deposits. Small implements were built on the river to store the floodwater. After the soil in the floodwater settled to the bottom, the water was used for irrigation. Standard, your history is done. Okay. Let's see if revision start करायची असेल तर we will be starting revision. Otherwise, I'll be asking for any other subject ह्या time मध्ये. Okay. But I think revision should be there. जेवढे लेसन्स तुमचे आत्ताचे या सेमिस्टरला असतील त्याची आपण रिव्हिजन चालू करूया. ओके. अँड 6th स्टँडर्ड यू हॅव अंडरस्टूड द लेसन्स वॉट एव्हर पार्ट वी हॅव डन. आपण ग्रामपंचायतीबद्दल सगळी माहिती घेतली. सांगा मला, हु इज द हेड ऑफ ग्रामपंचायत? लिहा चॅट बॉक्स मध्ये. सरपंच. अँड आफ्टर हिम, जर सरपंच नसेल तर येस नाही, उपसरपंच. Okay, so we are going to stop over here for today. Okay, 5th standard's lesson is done.
sixth standard also, whatever I have planned that has been done. So we are going to stop over here. Okay, you can now leave the class. Your homework will be posted. Fifth standard, just learn the questions because you have already written. And sixth standard, I will be posting some questions related to this. Okay, so bye bye. Now you can leave. Bye, teacher. Bye, Bye. teacher. Bye, Bye teacher. bye. Teacher. Bye bye. Bye. Bye, teacher. Bye.